मृत्यूच्या काही काळ आधी काही लोकांच्या श्वासातून एक वेगळा घरघर असा आवाज येऊ लागतो. ग्रामीण भाषेत याला घरघर लागणे म्हणतात, तर वैद्यकीय भाषेत याला डेड रॅटल असं म्हणतात. हा आवाज काय येतो? जेव्हा शरीर मृत्यूच्या अगदी जवळ पोचतं तेव्हा घसा आणि छातीचे स्नायू हळूहळू शिथिल होऊ लागतात. त्यावेळी व्यक्तीला तोंडातील लाळ किंवा फुफ्फुसातील कफ गिळता किंवा बाहेर टाकता येत नाही. मग श्वास घेताना हवा त्या साठलेल्या द्रवातून जाते आणि त्यामुळे घरघर असा आवाज निर्माण होतो. हा आवाज ऐकून अनेक नातेवाईक घाबरतात. समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल असं वाटतं, पण तज्ज्ञांच्या मते त्या अवस्थेत व्यक्ती बहुतेक वेळा अर्धबेशुद्ध किंवा बेशुद्ध असते, म्हणून हा आवाज त्यांच्यासाठी सहसा वेदनादायक नसतो. ही मृत्यूच्या नैसर्गिक प्रक्रियेतील एक अवस्था आहे. अशा वेळी व्यक्तीला एका कुशीवर वळवून झोपावणे, तोंडातील लाळ हलक्या हाताने साफ करणे किंवा डॉक्टरांनी दिलेली औषधे वापरणे यामुळे थोडा आराम मिळू शकतो. थोडक्यात काय तर घरघर हा त्रासाचा नव्हे तर शरीर हळूहळू शांत होत जाण्याचा एक नैसर्गिक संकेत असतो. मृत्यूच्या काही काळ आधी काही लोकांच्या श्वासातून एक वेगळा घरघर असा आवाज येऊ लागतो. ग्रामीण भाषेत याला घरघर लागणे म्हणतात, तर वैद्यकीय भाषेत याला डेड रॅटल असं म्हणतात. हा आवाज काय येतो? जेव्हा शरीर मृत्यूच्या अगदी जवळ पोचतं तेव्हा घसा आणि छातीचे स्नायू हळूहळू शिथिल होऊ लागतात. त्यावेळी व्यक्तीला तोंडातील लाळ किंवा फुफ्फुसातील कफ गिळता किंवा बाहेर टाकता येत नाही. मग श्वास घेताना हवा त्या साठलेल्या द्रवातून जाते आणि त्यामुळे घरघर असा आवाज निर्माण होतो. हा आवाज ऐकून अनेक नातेवाईक घाबरतात. समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल असं वाटतं, पण तज्ज्ञांच्या मते त्या अवस्थेत व्यक्ती बहुतेक वेळा अर्धबेशुद्ध किंवा बेशुद्ध असते, म्हणून हा आवाज त्यांच्यासाठी सहसा वेदनादायक नसतो. ही मृत्यूच्या नैसर्गिक प्रक्रियेतील एक अवस्था आहे. अशा वेळी व्यक्तीला एका कुशीवर वळवून झोपावणे, तोंडातील लाळ हलक्या हाताने साफ करणे किंवा डॉक्टरांनी दिलेली औषधे वापरणे यामुळे थोडा आराम मिळू शकतो. थोडक्यात काय तर घरघर हा त्रासाचा नव्हे तर शरीर हळूहळू शांत होत जाण्याचा एक नैसर्गिक संकेत असतो.